सब साकेत उठला का? नाही, अजून आरामच करतो. मग जेवणासाठी उठवायला लागेल ना त्याला. उठू का साहेब? ताट करून आतच नेऊ त्याला. जेवण हा आताच देतो, आताच खाईल. चल. हो, याला कुठं लपवायचं? कॉट खाली लपवूया. कशी लपवणार कॉट खाली? अहो, दार उघडलं की लगेच कळणार, ते समोर दिसणार ना काय. या पेटरात लपवायचं का? ह्याच्यात मग मी लपलो होतो. हो, सुधाकर भाऊजींची खोली आहे. तो ऋतिक हौसा 10 वेळेला उघडून बघतात ते खेळण्यासाठी, आणि कुलूप पण नाही लावायला. मग काय करायचं? कपाटात लपवूया. कपाटात कच काय? कपाटात अहो, ह्या कपाटात कसं लपवणार? अख्खी बॉडी, अख्खा माणूस आहे. आणि तुम्ही म्हणलं तसं सुधाकर इथे येऊन बघणार नाही का? मग आता 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 कोणाला असेल? सामकर साहेब. माहित नाही, बघितलं पाहिजे. तुम्ही बघा. काय होत नाही बघायचं. बघा. तू काय करतेस इथं? मी किचन मध्ये आले होते. साकेतला पाणी पाहिजे होतं. पाणी दिलं आणि आता चालले. सर, त्याला जेवण द्यायचंय. झोपला. साकेत झोपला की. आता कसं उठवणार? पेशंट आहे. मी एक काम करते, मी ते जेवण त्याच्याजवळ नेऊन ठेवते. उठला की जेवेल. स्वतःच्या हाताने जेवतो ना. द्या, बाहेरले कामं पडले. जा. आत्ताच झोपलाय ना तो. थांबा. तुमचा लाडका भाऊ जेवण देऊन गेला याच्यासाठी. करा, पिशवीत टाकते. तो माणूस मरून पडला, डेड बॉडी आहे समोर. तुम्हाला जेवायला कसं जातंय? अहो, तू मेलाय, मी जिवंत आहे. मला काय सुधारणा झालंय. मला टेन्शन काय सुधरत नाही. मी काय खाल्लं नाही तर मी मरलो. मग काम करू. माझं जेवण झालं ना, ही बॉडी आपणच्या रूम मध्ये लपू. हा, तिथं कोणी येणार नाही. हो, तुम्हाला एवढं सोपं वाटतंय? खेळ वाटतोय सगळा. बाहेर गाव जमलंय, माणसं ये जा करतात आणि बॉडी बाहेर घेऊन जायचं. आता कशी बॉडी हलवणार? मग काय करायचं बरं? हो, काय जामकर साहेब, जेवण आवडलं ना? एकदम मस्त, यथेच्छ पोटभर जेवलो मी. आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. अहो, धन्यवाद काय म्हणताय? आमचं मनच मोठं आहे, तुमच्यासारखं नाही. तुम्ही तर माझ्या पोरावर पार खुनी ठरून मोकळे झाला होता. नशीब आमची सून परत आली म्हणून तो वाचला. का जामकर साहेब, एवढ्या वेळेला तुम्ही त्या वकिलाला भेटला, तुमच्या लक्षात कसं नाही आलं ह्योच खरा गुन्हेगार आहे म्हणून? अशी कशी हो पोलीस तुम्ही? ओ, गुन्हेगार सारखा सारखा तुमच्या समोर येतोय तरी मी तुम्हाला ओळखता येत नाही. 2 बायकावाले देशमुख. गुन्हेगार काय गळ्यात पाठी लावून फिरत नाही, मी गुन्हेगार आहे मला पकडा म्हणून.
आणि तुमचा मुलगा तो गोपाळ नावाचा टेलर आणि तुमची सून तुम्हाला जरी निर्दोष वाटत असले तरी मला ते निर्दोष वाटत नाहीत. माझा तपास चालूच आहे. यज्ञ केल्याने एक वेळ पाप धुतली जातील, गुन्ह्यातून सुटका नाही. हो जामकर साहेब. अहो बाईस इकडे येता का? साहेब तुम्ही दादांना उठवा चाललंय का? तुम्ही थांबा, मी उठवून येते. त्यांच्या जेवणाची पण वेळ झाली ना. नाही काय गरज नाही, सुधाकरने दिलं जेवण त्यांना. होय काय? बरं नीट जेवलेत का बघून येते. गोळ्या पण द्यायच्या त्यांना. ठीक आहे. आलेच. वा, आचाराच्या हाताला चव आहे बरं का. ह्याचं काही केलं नाही ना तर जेलमधलं जेवायला लागेल रोज. काय करायचं असं? खुदा काहीतरी. अहो अशा वेळी गोंधळून नाही चालणार. वेळ काळ बघून आपण हेत ना आप्पाच्या खोलीमध्ये हालू त्याला. टेन्शन घेऊ नका. आता या टायमाला जर जामकर आले असतील ना सगळं संपलं. तुम्ही जरा चांगला बोला की. जा बघा कोण आलंय. बघा बघा बघा. तू ताई तुम्ही इथं? ते सुधाकर भाऊजींनी साकेतसाठी जेवण आणलं होतं मगाशी. मी ठेवलं होतं त्यांच्याजवळ. साकेत झोपला होता ना तर मग आता बघायला आले होते साकेत जेवलाय का नाही ते. अच्छा आहो तेच मी बघायला आले होते. अगं पण तो अवय झोपलेत म्हणजे जेवली नसणार ना? असं काय नाही. जेवला साकेत आणि मग झोपलाय. अरे देवा, अहो यांच्या औषधाची वेळ झाली होती. अगं शालिनी, त्याला ना मगाशी त्रास होत होता. मग जेवला, आत्ता शांतपणे झोपलाय. आता तू उठवलंस ना त्याला, परत त्रास झाला म्हणजे. तू एक काम कर ना, घरी गेलीस किती औषधं. हां ते पण ठीक आहे म्हणा, पण असा हलगर्जीपणा बरोबर नाही की नाही. त्यात तुम्हाला माहितच आहे जामकर साहेब कसं आहेत ते. लईच कडक आहे. तुम्हाला सांगू का, जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे काम करायला गेली होती ना, मी आता लईच घाबरली होती. असं वाटलं कसं हे सगळं निभावून निघेल. साकेदादांची तब्येत तेव्हा लई खराब होती आणि परक्या पुरुषाचं समज करायचं म्हणजे अवघड पडतं ना. पोराला पण घेऊन राहायचं, पण सगळं व्यवस्थित पार पडलं बघा. साकेदादा मनाला लई चांगले आहेत. अगदी भावाच्या नजरेनं बघतात मायानं. मला कसला बी तरस नाही दिला कधी. शालिनी, ह्याला काय आर्याबद्दल आठवलं का? काय बोलतो का आर्याबद्दल? नाही हो, आठवत तर काय नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना सारखं आर्याच करत असतात. आर्यताईंना मी कधी भेटली नाही हो. तुम्ही भेटलाय का? भेटले की.